नमस्कार, मी रत्नमाला। स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये। थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल आज आपण कुठे जाणार आहोत। आज मी जाणार आहे भद्रा मारुती येथे मारुतीच्या दर्शनाला। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। भद्रा मारुती मंदिर हे औरंगाबाद जिल्ह्यातील खुलदाबाद येथे असलेले एक प्राचीन हनुमानाचे मंदिर आहे। लेण्यांपासून काहीच अंतरावर आहे। ते एक पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते। श्री भद्रा मारुती हे मंदिर धुळ्यापासून 126 किलोमीटर तर औरंगाबाद पासून 27 किलोमीटर अंतरावर आहे। श्री भद्रा मारुती मंदिर हे अति प्राचीन स्वरूपाचे असे मंदिर आहे। येथे हनुमानाची मूर्ती झोपलेल्या किंवा झोपलेल्या स्थितीत आहे। अशी आख्यायिका आहे की राजा भद्रसेन याचे हनुमान स्तुतीचे बोल ऐकून ते येथे समाधी अवस्थेत अवतरले। हा समोर दिसतो आहे तो आहे मंदिराचा आजूबाजूचा परिसर। या परिसरात अनेक प्रकारचे प्रसादाची दुकाने सुद्धा आहेत। त्याचप्रमाणे पूजेला लागणाऱ्या साहित्यांची दुकाने सुद्धा आहेत। चला तर मग आता आपण श्री भद्रा मारुतीचे म्हणजेच हनुमानाचे दर्शन घेऊया। भद्रा मारुती नवसाला पावणारा असून हे अत्यंत जागृत असे पवित्र मंदिर आहे। भारतात निद्रा अवस्थेत असलेल्या हनुमानाची 3 मंदिरांपैकी हे एक मंदिर खुलदाबाद येथे आहे। दर महिन्याच्या अमावस्येला येथे भाविकांची खूप मोठी गर्दी असते। हे बघा, आता हा मंदिराचा गाभारा मी तुम्हाला दाखवतो। आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊ। मागच्या बाजूला एका चौथऱ्यावर शनिदेवाची एक सुंदर अशी मूर्ती आहे। येथे भाविक तेल अर्पण करून शनिदेवाचे दर्शन घेतात। बाजूलाच एका झाडाखाली चौथऱ्यावर महादेवाची एक सुंदर अशी पिंड आहे। मी त्या पिंडीचे दर्शन घेतले। त्याचप्रमाणे महादेवाच्या पिंडीच्या बाजूला खंडेराव, देवी म्हाळसा आणि बानुबाईची सुद्धा मूर्ती आहे। त्याचेही दर्शन आम्ही घेतले। शनी अमावस्या, सोमवती अमावस्या, त्याचप्रमाणे हनुमान जयंती या दिवशी येथे मोठी यात्रा असते।
हे बघा, बाहेरच्या बाजूने मंदिराचे आपल्याला या पद्धतीने दर्शन दिसते. मंदिराच्याच बाजूला एक मोठा सभा मंडप सुद्धा आहे. त्याचप्रमाणे भक्ती निवासाची सोय सुद्धा या ठिकाणी आहे. श्री भद्रा मारुतीचे दर्शन आटोपून आम्ही आता संभाजीनगरकडे निघालेलो आहोत. कसे वाटले तुम्हाला हे भद्रा मारुतीचे मंदिर? कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.